अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकारने औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अतिशय मोठ्या सवलती, मोठ्या इन्व्हेस्टमेंट करता जाहीर केलेल्या आहेत. मग त्या जमिनीच्या दरामध्ये असेल, पाण्यासाठी असेल, विजेसाठी असेल, किंबहुना विजेचा दर हा 20 वर्षासाठी विशेष सवलतीच्या दरामध्ये औद्योगिकरणासाठी मिळणार आहे. मी सरकारचे आणि विशेष करून सन्मान्य देवेंद्रजींचं मनापूर्वक आभार त्यानिमित्ताने विदर्भातील व मराठवाड्यातील युवकांच्या वतीने करतो आहे. रोजगाराच्या दृष्टीने फार मोठ्या संध्या ह्या नक्कीच विदर्भात आपल्याला आलेल्या दिसतील. काल विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर टीका केली की मागच्या दाराने आपणच भेटतात हौसा नौसा गौशाळा शेळक्या वाटेवरची टीका करण्यात आली. नाही बघा, विजय वडेट्टीवार हे पहिले शिवसेनेत होते, त्याच्यानंतर नारायण राणेसोबत काँग्रेसमध्ये आले. नारायण राणेंना सोडून ते अशोक चव्हाणांसोबत गेले. म्हणून त्यांच्या कुलांट्या उड्या या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे. आता जेव्हा नारायणरावजी राणे आणि अशोकरावजी चव्हाण भाजपामध्ये आहेत, आम्हाला खात्री आहे की विजय भाऊ देखील भाजपाच्या रस्त्यात आहे. पण कालचं त्यांचं जे मागच्या संबंधात वक्तव्य होतं ते खिसियानी बिल्ली खंबा नोचे अशाच पद्धतीचं होतं. त्यांच्या स्वतःच्या विधानसभेमध्ये ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार हे पराजय वडेट्टीवार होणार आहेत, त्याची भीती त्यांना आहे. त्यांच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या धानोरकर वहिनी ह्या त्यांच्यापेक्षा जास्ती प्रतिभावंत आहे. म्हणून विजय वडेट्टीवार हे पराजय वडेट्टीवार होणार का हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. आणि काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये त्यांच्याबद्दल असलेली शासंकता आणि त्यामुळे हायकमांड यांना बिलकुलच थारा देत नाही आहे. नानाभाऊंसारख्या नेतृत्वात त्यांना काम करावं लागतं आहे. म्हणून तिथे देखील विजय भाऊ वडेट्टीवार हे पराजय भाऊ वडेट्टीवाराच्या भूमिकेत आहेत. ह्यासाठी खिसियानी बिल्ली खंबा नोचे या प्रकारचं वक्तव्य त्यांनी काल माझ्याबद्दल केलं आहे. अजून काही लोक इनकमिंग होण्याची शक्यता का कोणाचे नाव नाही, इनकमिंग आता सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे की आगे आगे देखो होता है क्या. वेगवेगळ्या मुहूर्ताला वेगवेगळे नेते हे नक्कीच भाजपामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.